सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुगटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर हर महादेव. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. सर्वप्रथम आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज विजयादशमी आहे, आज दसरा आहे, आज सीमा उल्लंघनाचा दिवस आहे. आणि या सीमा उल्लंघनाच्या दिवसाला आज आपला सत्संगसुद्धा आज एका वेगळ्या विषयावरती आहे. आजचा सत्संग आणि आजचा विजयादशमीचा योग हा जणू काही एक दुग्ध शर्कराचा असा योग आहे. कारण बाप्पा 4 कला पूर्णपणे मुद्गल ऋषींना शिकवत आहे आणि त्या कला शिकवत असताना त्याच्यामध्ये समस्यारहित कसं होता येईल, त्याचबरोबर शत्रूवर विजय कसा मिळवता येईल, त्याचबरोबर विघ्नरक्षक कसं होता येईल आणि काळावरती विजय कसा मिळवता येईल, या 4 प्रामुख्याने ज्या कला आहेत त्या कला तो पूर्णपणे मुद्गल ऋषींना शिकवतोय. आणि ते शिकवत असताना त्याच्यामध्ये मुद्गल ऋषी मोठे चिंतित झालेले आहेत. कारण कालचा जातीचा विषय त्यांनी बघितला, आता त्यांना दिव्य चक्षु प्राप्त झाला आहे. जे दिव्य चक्षुमुळे ते सारखे सारखे कलियुगात बघायला लागलेत. म्हणजे पुढचा मनुष्य कसा असेल, पुढचा मनुष्य कसा असेल. आणि ज्यावेळेला मुद्गल ऋषी आहेत तो कालावधी आत्तापेक्षा 2500 वर्ष पाठीमागे आहे. आणि 2500 वर्षांनंतर समाज कसा असेल, 2500 वर्षांनंतर प्रजा कशी असेल, मनुष्य कसा असेल, त्यांचं विचार कसे असतील, त्यांचं राहणीमान कसं असेल, त्यांचे कपडे कसे असतील, त्यांची वेशभूषा कशी असेल, त्यांची नावं कशी असतील, त्यांचे उत्सव कसे असतील, हे सगळं आज त्यांच्या ज्ञानचक्षुनी ते बघू शकतायत. आणि ते बघितल्यानंतर ह्या सगळ्या लोकांना आपल्याला समजावून सांगायचं आहे, या सगळ्या लोकांना आपल्याला या कला शिकवायच्या आहेत. आणि आपलं लिखाण इतकं सुंदर असायला पाहिजे, किंबहुना आपल्याला ते इतकं छान वटवता यायला पाहिजे की त्या समाजातील लोकांना, कलियुगामध्ये त्यावेळच्या लोकांना ते पूर्णपणे आत्मसात करता यायला पाहिजे, त्यांना ते समजायला पाहिजे, त्याचबरोबर त्यांना ते आवडायला पाहिजे. ही सगळी लोकं त्यांना आवडलं तरच ते घेतील, नाही तर कोणी लक्ष पण देणार नाही, त्याच्यावरती धूळ झटकायला सुद्धा कोणी राहणार नाही. हे सगळ्या विचारांनी ते पूर्णपणे चलबलित झाले. आणि मग अशा ह्याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे एक संभ्रम अवस्थेमध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर मुद्गल ऋषी हे चिंता करायला लागले की आता कसं काय आपण ह्याला सगळ्याला कसे पुरे पडू आणि या सगळ्या गोष्टीला काय समाधान असेल. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी बाप्पा आले. बाप्पा बुद्धिदाता असल्यामुळे मुद्गलांच्या प्रत्येक क्षणाक्षणाच्या विचाराची बाप्पाला कल्पना असायची. बाप्पाने मुद्गलांकडे बघितलं आणि म्हणले, मुद्गला काय चाललंय, काय एवढी विचारांची फेक चालू आहे. तेव्हा नाही, विचारांची फेक नाही, अहो विचारांनी आता मला खूप मोठ्या प्रकारचं टेन्शन आलं आहे आणि मी पूर्णपणे संभ्रमामध्ये आलो आहे. अरे मुद्गला, कसलं टेन्शन आलं आहे, कसलं संभ्रम आला आहे, मला तरी सांग. पप्पा तुम्हाला सगळं माहिती आहे. अरे हो, मी बघतोय की तू सारखा कलियुगाकडेच आता लक्ष लावून आहे, कलियुगामध्येच तू प्रत्येक गोष्ट बघतोय. मग बाप्पा हे सगळं मी लिहिलेलं कलियुगातल्या लोकांना कळेल ना, मी तेवढं सोपं करून सांगू शकेन ना, त्यांच्या विचारांनी, त्यांच्या आचारांनी ते या सगळ्या गोष्टीचा स्वीकार करतील ना. हो, 100% करतील. आणि हे सगळं तुझ्या अगोदर मी बघितलेलं आहे, तेव्हाच तर मी तुला निवडलेलं आहे की तूच हे कार्य करू शकतोस. आणि मुद्गला, शेवटी आपण आपलं काम करायचं असतं, आपण आपलं काम करून ठेवायचं, ज्याला जे हवं तसं तो आपोआप घेतो. आणि हीच पूर्णपणे नियमावली आहे. ह्याच नियमावलीने हे जग चालतं, ह्याच नियमावलीने ही प्रजा चालते, ह्याच नियमावलीने हा पूर्णपणे समाज चालतो. मग बाप्पा माझं टेन्शन मी नको घेऊ, बिलकुल टेन्शन घेऊ नकोस आणि शांतपणे तू एकवट. आज मी तुला ती किल्ली देतो ज्या किल्लीमुळे या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. बाप्पा लवकर द्या, कारण मला आहे ना खूप टेन्शन आलं आहे. त्याला बाप्पा म्हणला, मुद्गला तुला असं वाटतं का की या सगळ्या गोष्टी घेतल्या, या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टी सांगितल्यानंतर लगेचच माणसामध्ये फरक पडेल, माणसामध्ये या सगळ्या गोष्टी त्याला समजतील, तो या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करेल. ते म्हणले, हां ना बाप्पा, आता मी नाही का स्वीकार करत. मुद्गला तुझी गोष्ट वेगळी आहे आणि तुझ्याजवळ मी स्वतः आहे. आपल्या दोघांमधलं अंतर कमी आहे. जसजसं कलियुग येत जाईल त्यावेळेला धर्म वेगवेगळ्या दिशेने चालावे लागतील, अनेक उत्तम धर्म तयार होतील. त्याचबरोबर लोकांच्या जातीपातीमध्ये लोक पूर्णपणे विचारांपासून वेगळे झालेले असतील. आणि ज्या विचारांचा तो आहे ना, अशा विचारांची माणसं अक्षरशः मला अशी शोधावी लागतील आणि त्या लोकांना कुठेतरी एकवटून ठेवावं लागेल आणि त्यांच्यापर्यंत हे विचार तुला पोचवावे लागतील, जे माझे विचार आहेत.
आणि मी त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आहे. मग बाप्पा याच्यामध्ये किल्ली कुठली अशी गोष्ट आहे की जी गोष्टी प्राप्त केल्यानंतर या सगळ्या कला अवगत होऊ शकतात, या चारी कला येऊ शकतात, माणूस समस्या रहित होऊ शकतो, माणूस पूर्णपणे शत्रूवरती विजय मिळवू शकतो आणि याच्या व्यतिरिक्त मृत्यूवरती म्हणजे काळावरती विजय मिळवू शकतो, शत्रूला मित्र करून घेऊ शकतो, विघ्नरक्षक होऊ शकतो, विघ्नहर्ता होऊ शकतो. हे प्रश्नांचा बडीदार मुद्गल ऋषींनी पूर्णपणे चालू केला. जो बडीमार करून बाप्पा म्हणाला, अरे मुद्गला हो 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 किती कुलप लावतोयस, एकच चावी आहे, एक चावीनी सगळी कुलप उघडायची आहेत. तेव्हा एकच मोठं कुलूप असतं. ते मोठं कुलूप म्हणजे प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणं, आणि स्वीकार करून झाल्यानंतर चावी जी असते ती परिवर्तनाची असते. आपल्या सगळ्यांमध्ये परिवर्तन यायला पाहिजे. त्यात परिवर्तन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि ज्या वेळेला मनुष्य परिवर्तन करतो त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी बदलू शकतात. परिवर्तन हा सर्वात मोठा नियम आहे. आणि मग परिवर्तन नक्की कसं असतं, परिवर्तन म्हणजे काय, हे बाप्पा पूर्णपणे सांगायला लागला. मग त्यावेळेला बाप्पांनी मुद्गल ऋषींना विचारलं की काय रे मुद्गला, परिवर्तनाची मला व्याख्या सांग. त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा बघा, सर्वसामान्य पद्धतीने आपण आत्तापर्यंत किंवा त्या क्षणापर्यंत जे काम करत असतो त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल घडणं आणि त्याच्या विरुद्ध दिशेने किंवा त्याच्यापेक्षा वेगळं आपण कार्य करणं, हे कार्य करणं म्हणजे परिवर्तन. हां हे प्रॅक्टिकल झालं, खूप छान सांगितलंस तू. असंच मुद्गला विचारांच्या बाबतीत देखील आहे. विचारांना सुद्धा दिशा द्यावी लागते. दिशांप्रमाणे विचार बदलावा लागतो. प्रसंगाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे तुमची सगळ्यांची मनं, तुमची विचारं, हे विचार बदलत असतात, तुमची मनं बदलत असतात. आणि हे बदलत असताना ती केवळ सचळ एकाच मार्गाने म्हणजे सकारात्मक मार्गाने किंवा पूर्णपणे विघ्नरक्षकाच्या मार्गाने घेऊन जायचे असतात. आणि ह्यालाच परिवर्तन असं म्हणतात. एरवीच्या वेळेला माणसं नकारात्मक विचार करतात. कुठलाही एखादा प्रसंग येतो त्यावेळेला लोक घाबरतात, जिथून वारा येईल त्या बाजूला पाठ फिरवतात, म्हणजे संकटांची मुकाबला करत नाहीत. आपल्याला मानवाला तसं घडवायचं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये परिवर्तन आणायचं आहे की तो संकटांची पूर्णपणे फाईट करू शकेल, तो संकटांची पूर्णपणे संग्राम करू शकेल. बाप्पा एक उदाहरणं आणि एक गोष्टीवरनं परिवर्तन हा विषय समजावून सांगत होता. आणि आता मुद्गल ऋषींनाही खात्री पटायला लागलेली होती की खरी परिवर्तन हा एकमेव असा विषय आहे की ज्या परिवर्तनामुळेच माणसाचं आयुष्यामध्ये कल्याण होऊ शकतं. आणि परिवर्तनाचीच एक चावी आहे की ज्या चावीमुळे अनेक अशी कुलपं उघडली जाऊ शकतात. मग बाप्पा आणि मुद्गल ऋषीमधला हा संवाद जो आहे हा कंटिन्यू चालू होता आणि बाप्पा त्यांना समजावून सांगत होता. आपण ह्याच वेळेमध्ये पूर्णपणे पुन्हा आज जाणार आहोत आपल्या आवडत्या श्रीकृष्ण परमात्म्याकडे. श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्याला गीता सांगितली. गीतेचे अनेक उत्तम 700 श्लोक आहेत, गीतेचे अध्याय आहेत. आणि या सगळ्या अध्यायांमध्ये, या सगळ्या श्लोकांमधलं जर सार सांगायचं झालं, एका वाक्यामध्ये गीतेचा स्लोगन सांगायचा झाला तर तो स्लोगन फक्त एवढंच सांगतो कि परिवर्तन ही संसार का नियम है. जो आज तुम्हारा है वो कल किसी और का था, परसों किसी और का हो जाएगा. परिवर्तन ही संसार का नियम आहे. आयुष्यामध्ये परिवर्तनाचा स्वीकार करायला पाहिजे. आणि हे परिवर्तन ज्यावेळेला आपण स्वीकारू ना त्याच वेळेला आपल्यामध्ये पूर्णपणे उद्या चांगला असेल, आज चांगला असेल, पण तो तेव्हा जेव्हा आपण परिवर्तन स्वीकारू. हे गीता आपल्याला सांगते. आणि आपण श्रीकृष्ण परमात्म्याकडे चाललो आहे. आज श्रीकृष्ण परमात्मा सकाळी प्रसन्न आहेत. आणि प्रसन्न असताना त्यांनी अशा एका एकांत ठिकाणी स्वतःचा दौरा नेलेला आहे की त्या ठिकाणी आज कर्ण त्यांना भेटणार आहे. आणि प्रभू त्या ठिकाणी अतिशय शांतपणे बसलेले आहेत आणि जणू काही कर्णाची वाट बघतायत. आणि थोड्याच कालावधीमध्ये आपल्या घोड्यावर स्वार होऊन त्या ठिकाणी कर्ण येतो. आणि कर्ण श्रीकृष्ण परमात्म्याला एवढ्या एकांतात बघतो, ते ध्यान अवस्थेत बसलेले बघतो. त्यावेळेला कर्णालाही वाटतं की अरे आज देव बरोबर आहेत, कारण देवांबरोबर आपणही 2 मिनटं ध्यानात जावं. आणि त्या ठिकाणी कर्णसुद्धा देवांच्या बाजूला जाऊन शांतपणे बसलेले आहेत. आणि आज देव सहवासात असल्यामुळे कर्णाचं पण ध्यान लागलेलं आहे. आणि दोघांचंही ध्यान लागलेलं असताना मौनामध्ये संवाद चालू आहे. मौनामध्ये प्रभू कर्णाला विचारतात, काय रे कर्णा, कसा आहेस? आणि कर्ण म्हणतोय, प्रभू तुम्ही माझी चौकशी करताय आणि तुम्ही ध्यानामध्ये बसलेले बघून तुमच्याबरोबर ध्यान करायला मिळते, त्यामुळे मी खूप प्रसन्न आहे. अगोदर कसा होतो तो माहिती नाही, पण आत्ता खूप प्रसन्न आहे. कर्णा तुला काही जाणून घ्यायचं असेल तर तू जाणून घे. बघा संवाद मौनामध्ये चालला आहे. दोघेही जण ध्यानामध्ये बसलेत. आणि ध्यानामध्ये बसलेलं असताना कोणी काही बोलत नाही आहे, कोणी काही विचारत नाही आहे, परंतु प्रत्येकाच्या शंकेचं निरसन होतं आहे. कर्णाच्या मनामध्ये शंका येते आणि त्याचं निरसन श्रीकृष्ण परमात्मा करतायत, पण सगळं मौनामध्ये चालू आहे. कर्ण मोठ्या अपेक्षेने आणि अतिशय असा हृदयस्थ होऊन प्रश्न विचारतो की देवा माझी आई कोण आहे, माझे वडील कोण आहेत, ते मला सांगू शकेल का? त्यावेळेला देव मौनामध्ये त्याला उत्तर देत आहेत की अरे तू कुंती पुत्र आहेस, तू कुंती पुत्र असून तू पहिला पांडव आहेस. आणि सूर्यापासून तुझी उत्पत्ती आहे. हा तळपणारा सूर्य, हा सगळ्यांना जीवन देणारा सूर्य तुझासुद्धा पिता आहे, तुझा बाप आहे.
कर्णाच्या डोळ्यामध्ये घळाघळा पाणी यायला लागले आणि कर्ण दुसरा प्रश्न प्रभूंना विचारतोय की प्रभू, एवढा श्रेष्ठ माझा बाप आहे, कुंतीसारखी श्रेष्ठ माझी माता आहे, अहो मी पहिला पांडव आहे, असं असताना माझ्या आयुष्याला हे असं, माझ्या वाट्याला हे असं आयुष्य का बरं आलं आहे, यांनी मला का बरं सोडलं, यांनी माझा का बरं त्याग केला. त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा त्याला शांतपणे उत्तर देत आहेत की बघ, प्रत्येक गोष्टीची एक अवस्था असते आणि त्या अवस्थेनुसार प्रत्येकाने ठरले त्याप्रमाणे आपलं आयुष्य व्यतीत करायचं असतं. देवा, मग हा माझ्यावर अन्याय नाही का? कर्ण विचारतोय. हा माझ्यावर अन्याय नाही का? तुम्हाला वाटत नाही का की माझ्यावर किती अन्याय होतोय? अहो बघा, मी श्रेष्ठ पांडव कुळामधला जन्माला आलेलो, मी राजा व्हायला पाहिजे, मी पांडवांबरोबर मी प्रथम पांडव म्हणजे युधिष्ठिरापेक्षा अगोदर माझा अधिकार असायला पाहिजे, आणि हे सगळं असताना मी काय जीवन जगतोय? अहो सारथ्याच्या घरामध्ये मी लहानाचा मोठा झालो आहे आणि सारथ्याच्या घरामध्ये लहानाचा मोठा होऊन मी माझं आयुष्य व्यतीत करतोय. प्रत्येक वेळेला माझी हेळसांड केली जाते, प्रत्येक ठिकाणी माझा अपमान केला जातोय आणि त्या अपमानाला सहन करत करत एकच आशेचा केरळ, तो म्हणजे दुर्योधन मला मित्र भेटला आहे आणि त्या दुर्योधनाबरोबर मी असल्यामुळे त्यांनी मला राजा केलेला आहे आणि जे राज्य त्यांनी मला दिलेलं आहे, जो राजाचा सन्मान त्यांनी मला दिलेला आहे, त्या एका व्यक्तीच्या फक्त प्रेमापोटी, त्या एका व्यक्तीच्या सन्मानापोटी माझं आयुष्य जगण्याच्या लायक आहे, नाही तर खरंच मला मृत्यू प्राप्त व्हावा इतकं माझं दुःखद आयुष्य आहे. त्याच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, कर्णा, किती वेळा फक्त स्वतःचा विचार करशील? अरे ध्यानामध्ये तरी जरा दुसऱ्याचा विचार कर. स्वतःचे विचार सोडून दुसऱ्याचा विचार करणं ही परिवर्तन म्हणून कला आहे. ह्या परिवर्तनाचा कुठेतरी विचार कर, ह्या परिवर्तनाचा गुणाचा कुठेतरी अंगीभूत कर. देवा, परिवर्तन म्हणजे काय? अरे आत्ता तू एका मिनिटात बोललास की अरे मी राजा, मी कुठे असायला पाहिजे, आणि माझं आयुष्य बघ ना, मी सुद्धा कोण आहे, माझा कधी विचार कर. मी जन्माला कुठे आलो तर कारागृहामध्ये. अरे मी देव आहे, मी श्रीकृष्ण परमात्मा आहे, मी भगवान आहे आणि मी परमात्मा आहे. ह्या सगळ्या उपाध्या असताना माझा जन्म कुठे व्हायला पाहिजे? एका कारागृहामध्ये. बघ, सगळ्यांचे जन्म कसे दिवसा होतात आणि माझा जन्म कसा काळ्या रात्री 12 वाजता झालेला आहे. पण जन्म झाल्याच्या नंतर तुला तुझ्या आईवडिलांनी जसं तुला त्याग केल्यासारखं वाटतं ना, माझ्या आईवडिलांनी काही कारण नसताना मला सुद्धा त्याग केलं आहे. बघ, मी क्षत्रिय कुळामधला, मी यांच्याकडचा, परंतु मी वाढलो कुणाकडे? तर मी वाढलो पूर्णपणे वाण्याकडे, वैश्याकडे मी वाढलो. तिकडनं मला नंद राजाकडे दिलं गेलं. यशोदा माझी माता बनली, ज्यांचा माझा काहीही संबंध नाही, ना विचारांचा संबंध आहे, ना रक्ताचा संबंध आहे, ना धर्माचा संबंध आहे. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे वाढलो. तू विचार कर, मी एक भगवान आहे, मी एक राजा आहे, मी काय करायला पाहिजे? अरे ज्या वयामध्ये मी तलवारी घेऊन खेळायला पाहिजे, ज्या वेळेला मी युद्ध शिकायला पाहिजे, ज्या वेळेला मी घोडे उधळायला पाहिजे, ज्या वेळेला मी शिकार करायला पाहिजे, त्यावेळेला मी काय करतोय? तर सगळ्या गायी म्हशी घेऊन जातोय आणि त्या गायींना मी चरायला घेऊन जातोय. त्या सगळ्या गोधनाचं मी पूर्णपणे त्या ठिकाणी संकलन करतोय आणि ते गोधन वाढवतोय. मी दूध काढतोय, मी दही खातोय. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझं आयुष्य व्यतीत करतोय. अरे विचार कर, मोठे मोठे राजपुत्र माझे मित्र असायला पाहिजेत, मोठ्या मोठ्या राजांकडे मला सन्मानित म्हणून बोलवलं गेलं पाहिजे. असं असताना माझे मित्र कोण आहेत? तर तो पेंद्या माझा मित्र आहे, तो वाकड्या माझा मित्र आहे, तो तिकड्या माझा मित्र आहे. म्हणजे हे सगळे धनगर, हे सगळे गुरं राखणारे, हे गुराखी, यांच्याबरोबर मी लहानाचा मोठा होतोय. जिथे मी युद्धभूमीवरती असायला पाहिजे, जिथे मी महलामध्ये असायला पाहिजे, ते सोडून मी गाईच्या शेणामध्ये आहे, मी गोमूत्रामध्ये आहे आणि मी त्याच्यामध्येच रमलोय. ज्यावेळेला मी लढाई करायला पाहिजे त्यावेळेला मी गायींना धुतोय, गायींना स्वच्छ करतोय, गायींना चारा खायला घालतोय. किती विरुद्धता आहे बघितलंच. पण हे सगळं असताना सुद्धा हेही माझं काम आहे. मी त्याच्यामध्ये परिवर्तनाचा स्वीकार केला आहे की माझ्यामध्ये परिवर्तन आहे. या परिवर्तनामधनं पुन्हा राजा होण्याचं परिवर्तन माझ्यामध्येच आहे ना. याच्यामधनं पुन्हा परिवर्तन करत असताना मोठे मोठे राजे मित्र करण्याचं परिवर्तन मी माझ्यामध्ये आणू शकतो ना. आज मी फक्त दूध आणि दही खात असेल तरी उद्या परिवर्तन केल्यानंतर 56 कोट भोगसुद्धा मी घेऊ शकतो ना. मग हे परिवर्तन जर मी करू शकतो तर मी कशाला दुःखी राहू? मी त्या आनंदाने त्या सगळ्याचा उपभोग घेतोय, मी आनंदाने त्या सगळ्यांनी राहतोय. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णांचे उत्तर ऐकल्यानंतर कर्ण कुठेतरी मनोमनी खजील झाला की खरी गोष्ट आहे, म्हणजे हे आपल्या हातामध्ये नाही आहे, हे आपल्याला प्राप्त झालं आहे, परंतु परिवर्तन आपल्या हातामध्ये आहे. भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळेला संधी साधली. कुठेतरी कर्ण पूर्णपणे मृदू झालेला होता. कुठेतरी त्याच्या लक्षात आलेलं होतं की कुंतीने त्यावेळेला माझी पुत्र म्हणून प्राप्ती केली आहे की ज्यावेळेला ती कुमारिका अवस्थेमध्ये आहे, तिचं लग्न झालेलं नाही आहे आणि त्यावेळेला तिने मला प्राप्त करून घेतलं आहे. मग अशा मुलाचं काय पुढे होणार? म्हणून तिने माझा त्याग केला आहे. सूर्य जरी माझा पिता असला तर सूर्याने मला कवच कुंडले दिलेली आहेत, ज्या कवच कुंडलांनी मी परिवर्तन आणू शकतो, मी पुढे जाऊ शकतो. हा विचार त्याला पटला आहे. आणि हा विचार करत असताना आपण एवढे दिवस चुकीचं आयुष्य तर जगलो नाही ना. मग आता परिवर्तन म्हणून काम करायला काय पाहिजे? हे तो कुठेतरी मौनामध्ये भगवान श्रीकृष्णांना विचारतोय. आणि भगवान श्रीकृष्ण इथेच आता पुन्हा विचारांमध्ये
परिवर्तन आणतायत. संवाद चाललेला आहे तो पूर्णपणे कर्णाशी चाललेला आहे, परंतु संरक्षण चाललेलं आहे ते पांडवांचं चाललेलं आहे. आणि त्यावेळेला ते म्हणतात की बघ आता तुला कळलंय, तू पहिला पंडुपुत्र आहेस, तर मग तू युधिष्ठिराला मारशील का? कर्ण सांगतोय नाही, मी तुम्हाला वचन देतो, मी युधिष्ठिराला नाही मारणार. सांग तुम्हाला, तू भीमाला मारशील का? तो म्हणला नाही, भीम तर खूप सालस आहे आणि भीमाबद्दल मला काही राग नाही, मी नाही भीमाला मारणार. मग तू नकुल आणि सहदेव यांना मारणार आहेस का? नाही नाही देवा, मी वचन देतो, मी नकुल आणि सहदेवाला नाही मारणार. अरे मग ह्या सगळ्यांचा सख्खा भाऊ अर्जुन आहे, तुझाही तो सख्खा भाऊ आहे, तुझी आणि अर्जुनाची आई एकत्र आहे, मग तू अर्जुनाला पण मारणार का? त्याला सोडणार नाहीस का? त्यावेळेला कर्ण मात्र म्हणतोय की देवा मला माफ करा, खरोखरी या परिवर्तनाने हे शक्य आहे की मी ह्या 4 जणांना बक्षीन, हे कुठेही माझ्या समोर आले आणि यांचा मृत्यू करणं माझ्या हातामध्ये असेल, मी सोडलेल्या बाणाने यांचा मृत्यू होणार असेल तरीसुद्धा मी बाण सोडणार नाही, हे मी तुम्हाला वचन देतो. का तर हे माझे सख्खे भाऊ आहेत, मी पहिला पांडव आहे. परंतु अर्जुनाच्या बाबतीमध्ये मी कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही. अर्जुन जिथे माझ्या समोर येईल तिथे मी अर्जुनावर बाण चालवीन, एक तर मी संपेन, नाहीतर मग मी अर्जुनाला संपेन. बघा, परिवर्तन एवढं आहे की ज्या परिवर्तनामध्ये परिस्थितीची जाणीव झाल्याच्या नंतर पूर्णपणे त्याच्यामध्ये परिवर्तन घडतंय. चौघांना तो सोडायला तयार आहे, चौघांना तो जीवदान द्यायचं कबूल करतोय, परंतु अर्जुनाला म्हणजे आपलं वैर जे आहे ते वैर सोडायला तयार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना तेवढंच हवं होतं, त्यांनी तेवढं त्याच्याकडनं काढलं आणि त्या ठिकाणी ध्यान संपलं आणि मौन पण संपलं. कर्ण समोर आला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्यांनी घट्ट मिठी मारली आणि म्हणलं की एवढे दिवस मला वाटायचं की माझ्यावरच अन्याय होतोय, पण मी बघितलं की माझ्यावर जेवढा अन्याय झाला ना प्रभू, तुमच्यावरती त्याच्यापेक्षा अन्याय झाला आहे. मी एक सामान्य माणूस आहे, माझ्याकडे फक्त कवचकुंडलं आहेत, पण तुमच्याकडे अशी कुठलीही कवचकुंडलं नाही आहेत आणि तुम्हाला त्याची गरजही नाही आहे. तुम्ही स्वतः भगवान आहात, तुम्ही स्वतः परमात्मा आहात, पण असं असून सुद्धा तुम्ही जर असं आयुष्य व्यतीत करता तर निश्चितपणे माझ्या आयुष्याचं मला काहीच वाटत नाही. आणि आज तुम्ही मोठा मला या ठिकाणी उपदेश केलेला आहे की मला परिवर्तन शिकवलं आहे, या परिवर्तनाचा मी वापर करेन आणि आजच्यापासून मी दुःखी राहणार नाही. मला ज्या प्रश्नांचं शल्य होतं ते प्रश्नांची उत्तरं मला मिळालेत, त्या उत्तराने मी खूप समाधान आहे. आज कर्णाने भगवान श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत घातला आहे, परमेश्वर म्हणून त्यांचा स्वीकार केला आहे, परमात्मा म्हणून त्यांचा स्वीकार केला आहे. भले त्याच्यामध्ये परिवर्तन घडलं नाही की मी अर्जुनाला सोडणार नाही, अर्जुनाला मी मारेन, पण बाकीच्या 4 जणांचं जीवदानाचं वचन द्यायला तो अजिबात विसरला नाही. परिवर्तनाची हीच जादू आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमधनं तेच परिवर्तन आम्हाला सांगतायत आणि बाप्पा इथे मुद्गल ऋषींना तेच परिवर्तन सांगतोय की मुद्गल परिवर्तन असा विषय आहे ना की तो तुला सगळं विसरायला लावतो, तुझा धर्म विसरायला लावतो, तुझं जात विसरायला लावतो, तुझं वैर विसरायला लावतो आणि या सगळ्या विसरून झाल्यानंतर आहे ना तू देवस्वरूप प्राप्त होतो. म्हणून परिवर्तनाची कला पूर्णपणे अवगत कर, परिवर्तनाचा गुण आहे हा पूर्णपणे हृदयात ठेव, हा अंगीभूत करून घे. आणि आपला योग किती सुंदर आहे बघा. आज विजयादशमीला सीमा उल्लंघन आपल्याला करायचं आहे. मग सीमा उल्लंघन करताना आम्ही सगळे शपथ घेऊया की आजपासून आम्ही परिवर्तनाचा गुण, परिवर्तनाची कला हे आमच्या हृदयामध्ये बसूया, आपल्या सगळ्यांमध्ये परिवर्तन आणूया, आपल्या विचारांमध्ये परिवर्तन आणूया, आपल्या आचरणामध्ये परिवर्तन आणूया. आणि हे परिवर्तनाचं पूर्णपणे आपण ज्यावेळेला ॲक्सेप्टेशन करू त्यावेळेला निश्चितपणे आपल्या लाईफमध्ये आपण अनेक पावलं पुढे निघून जाऊ. तेव्हा या सुंदर शुभेच्छा विजयादशमीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज इथेच थांबूया. ओम साईराम.